आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। म्हणजे तुम्हाला आठवते का की लहानपणी म्हणजे मलाही विचारला गेलेला आहे हा प्रश्न की लहानपणी विचारायचे मोठं झाल्यावर तुला काय व्हायला आवडेल, तर पेपरमध्ये असायचं ना रिकाम्या जागा भरा वगैरे, ते मला दिसायचं। म्हणजे आता मला अगदी सांगा की 6वीतल्या मुलाला विचारलं की मोठे पडून तुला काय व्हायचंय, आपलं वय काय असतं 6वीत, फार फार तर फटाके, खेळणी, पडझड, शाळेचा अभ्यास, त्यानंतर शाळेत दंग केल्यामुळे अंगठी धरायला लावणं, शाळेच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहणं, ह्याच्यात आपण रमलेलो असतो। मध्येच हा प्रश्न आला की तुला मोठेपणी कोण व्हायचंय, बरं उत्तर देताना सुद्धा समजून द्यावं लागतं, नाही ते हे करून आपली चेष्टा होते। मग मी काहीतरी रॅन्डम सांगायचो, काय मला इंजिन ड्रायव्हर व्हायचं आहे, मला वैमानिक व्हायचं आहे, किंवा मला असं म्हणजे वेगळंच काहीतरी सांगायचो। मग मी हळूहळू कॉलेजमध्ये गेलो, नापास नव्हता, कॉलेजमध्ये गेलो। कॉलेजमध्ये सुद्धा मला हा प्रश्न विचारला, तेव्हाही मी काही सांगू शकलो नाही। म्हणजे माझं काही नक्की नव्हतंच शेवटपर्यंत, काय व्हायचं हे काहीही नक्की नव्हतं। मग होत 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 शेवटी मी अभिनेता झालो। हां, नाही म्हणाला मी एका पिक्चरमध्ये डॉक्टरचा रोल केला होता, स्टेथोस्कोपवर श्वासबीस घेतात ते सगळं करून बघितलं होतं, पण खरा डॉक्टर होणं म्हणजे स्वप्नात सुद्धा नाही, माझ्या चान्सच नाही हो, केवढा अभ्यास करायला लागतो, आपल्याला नाही जमणार। पण तरीही डॉक्टर या व्यवसायाचं मला खूप आकर्षण आहे, ते अशासाठी की दुसऱ्याचं आयुष्य आपल्या हातात घ्यायचं आणि ते नीट सुधारून परत त्याच्या हातात द्यायचं, ह्याच्यासारखं दुसरं चांगलं काम काय असू शकतं, नाही का? तर अशीच एक डॅशिंग माझी इथे डॉक्टर मैत्रीण आलेली आहे। आपण आधी तिचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? डॉक्टर ज्योत्स्ना जगताप। ज्योत्स्ना, कुठे राहायला आहेस आणि तू कुठे आहेस? मी ठाण्याला राहते, 3 हात नाका इटर्निटी कॉम्प्लेक्समध्ये। बरं, आणि घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर, 2 मुली आहेत आणि माझे वडील माझ्याबरोबर राहतात। बरं ज्योत्स्ना, मला सांगा की आधी म्हणजे लग्नाच्या आधी कुठे राहत होतीस? लहान असताना मी हाजिलीला राहायचो, शाळा दादरला होती, बालमोहन विद्यामंदिर। आणि आम्ही बालमोहनवाले बरं का, असतं बालमोहनवालेला असतं, आम्ही राजा शिवाजीवाले। हां, तर त्याच्यानंतर 95 मध्ये मग ठाण्याला शिफ्ट झालो। बरं, आणि कॉलेज रुपारेल कॉलेज। काय ते त्या कॉलेजचं आणि त्या शाळेचं एक महत्त्व असतं, आणि त्या तिथून बाहेर पडलेल्या मुलांना रुपारेल कॉलेज, ओके, रुपारेल कॉलेज तुमचं। बरं, आता डॉक्टर व्हावं हे तुला मार्कांमुळे तुला मिळत असलेल्या मार्कांमुळे सुचलं काय, म्हणजे असं वाटलं कसं? बरं, आता तू डॉक्टर आहेस, म्हणजे काय काय कशात स्पेशलायझेशन आहे? ENT, कान नाक घशाचे डॉक्टर। कान नाक घसा म्हणजे आमच्या प्रोफेशनसाठी तू अतिशय महत्त्वाची आहेस। कान नाक घसा काय बेशिस्त वागतो आपण, म्हणून त्यांचं फावतं। ओके, ठीक आहे, पण कान नाक घसा म्हणजे तू मुळात डॉक्टर व्हावं असं तुला काय वाटतं? मी आधी राहायचे गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये, तर फार मोठा कॉम्प्लेक्स होता हाजिलीला असताना, आणि त्या कॉम्प्लेक्सचा एकच डॉक्टर होता। तर मग आणि डॉक्टरांची पर्सनॅलिटी छान, मग ते एक स्पेशल रूम आणि ते सगळं थाट बघितल्यावरती वाटायचं की आपण पण आता मोठं झाल्यावर डॉक्टर व्हावं, आणि सगळ्या कॉम्प्लेक्समधलं एकच, म्हणजे त्यांचं महत्त्व पण तेवढंच होतं त्या डॉक्टरांचं। ते सगळं चित्रासारखं डोळ्यासमोर असायचं। मग तेव्हापासून तुझ्या डोक्यात बसलं की आपण डॉक्टर व्हायचं, मग त्या दृष्टीने तू प्रयत्न कसे केलेस? मी हे विचारतो याच्यासाठी की आपण एक लहानपणी एक स्वप्न बघितलेलं असतं, ते स्वप्न तू लहानपणी बघितलं, आणि लहानपणी ते स्वप्न बघितल्यानंतर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुला किती मेहनत घ्यायला लागली हे मला तुझ्याकडून पाहिजे, कारण आपण इन्स्पिरेशन घेणारे अनेक मंडळी आपल्या खवय्ये कार्यक्रम बघतात। ॲक्च्युली त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन्स पण फार अशी नसायची, अभ्यास
हाच एक महत्त्वाचा असायचा. TV तर टीव्ही हां त्यावेळेला थोडक्यातच टीव्ही तेवढ्या ह्याच्यात बघा 1-2 तास एखादा तास बघितलं, बाकीच्या वेळेला अभ्यास. आणि मग 10वीलाही चांगले मार्क्स मिळालेले आणि 11वी-12वीला आमचा ग्रुप पण छान होता, सगळेजण अभ्यासावरती भर देणारे होते. आणि हे एक महत्त्वाचं आहे बरं का, कारण कॉलेजमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात. एक टवाळक्या करणारे ग्रुप असतात, एक असे अभ्यास आहे की अभ्यास असे करणारे ग्रुप असतात. नाही आम्ही मजाही करायचो आणि अभ्यासही करायचो. तर आणि माझ्या ग्रुपमधल्या आम्ही 4 मुली होतो, आम्ही 4ही मेडिकललाच गेलो. पण त्यानंतर तू एक मेडिकलची साधारण 7-8 वर्ष, बरोबर आहे? जवळजवळ 10 वर्ष. 10 वर्ष, 5 वर्ष MBBS व्हायला, त्याच्यानंतर इंटर्नशिप आणि 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन. इंटर्नशिप आमचे 6 महिने पेरेंट कॉलेजला, म्हणजे मी सायन हॉस्पिटलला होते, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, आणि मग 6 महिने इंटर्नशिप तिथेच असते आणि 6 महिने पेरिफेरी म्हणजे मुलुंडला होते मी, अगरवाल हॉस्पिटल. बरं. त्यानंतर तुझं ENT 3 वर्ष, ते पण सायन हॉस्पिटलच. ओके. मग फुल फ्लेज तू साधारणपणे 10 वर्षानंतर झालीस ENT डॉक्टर. हो. बरं. मग आता तू त्यानंतर तुझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली, आज काय परिस्थिती आहे? आत्ता माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे ठाण्याला. बरं. आणि शिवाय 1-2 हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट आहे ॲज अ कन्सल्टिंग डॉक्टर म्हणून. बरं बरं बरं. आता यजमान काय करतात? त्यांचा बिझनेस आहे, ठाण्यामध्येच असतात, ठाण्यामध्ये ऑफिस आहे. कसला मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांचा ट्रेडिंगचा बिझनेस आहे, म्हणजे व्हॅक्यूम पंप्स रिलेटेड जे काही पार्ट्स वगैरे असतात त्यांचं ट्रेडिंग. आणि आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण बडोद्याला चालू केलं आहे त्यांनी. का महाराष्ट्रात का नाही पॉसिबल झालं त्यावेळेला, बडोद्यामध्ये इझी पडलं. महाराष्ट्रात तुम्हाला परवानगी मिळायला वेळ लागला का, म्हणून तुम्हाला गुजरातमध्ये स्थलांतर करावं? गुजरातमध्ये सोपं पडलं. बरं ठीक आहे. आता घरी अजून कोण कोण म्हणाली? आणि तू? माझ्या मुली आहेत 2. बरं. त्या काय करतात? मोठी 12 वर्षाची आहे, छोटी 6.5 वर्षाची. तर शाळेत जातात. एक गोष्ट खरी आहे, तू जरी ENT डॉक्टर असलीस तरीही त्यांना सर्दी खोकला पडसो होतच असेल. हो. बरं. आता ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चा अशी करणार आहोत की सर्दी म्हणजे ENT कडे जायला लागू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, हे आपण डॉक्टरलाच विचारूया, म्हणजे ते करेक्ट सांगतील. म्हणजे त्यांचा धंदा बसवायचा आपल्याला काही इच्छा नाही आहे, पण परमेश्वराच्या कृपेने जर व्यवस्थित चालत राहिलं तर डॉक्टर कसं आहे की डॉक्टर हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी असतातच, पण शक्यतो डॉक्टरकडे जायला लागू नये असं आपले पूर्वज सांगतात. कारण एकदा ती औषधं घ्यायला सुरुवात केली की मग त्याच्यावर अजून साईड रिॲक्शन असे चालू राहतात. तर बेसिक गोष्टीमध्येच आपण ती सुधारणा कशी करता येईल हे आपण डॉक्टरना विचारणार आहे. पण त्याआधी तुला एक घोडभर चहा पाजतो, साखर वगैरे आहे घातलेली आहे, त्यामुळे फ्रेश हो आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊ. आम्ही चहा घेतो, एक छोटीशी विश्रांती. डॉक्टर ज्योत्स्ना, तुमचंही स्वागत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? हे आहे मटर पनीर कटलेट. मटर पनीर कटलेट. मला जरा साहित्य सांगता काय काय आहे? हे उकडलेलं आणि मॅश केलेलं वाटाणा, हिरवा वाटाणा, उकडलेला बटाटा मॅश करून, शिजवलेलं फ्लॉवर, किसलेलं गाजर, ओट्स पावडर, मूग मोड आलेले शिजवलेले, हिरवी चटणी, पनीरचे तुकडे, हे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि कोथिंबीर आणि मीठ. चला साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. नाक कान घसा असं तुम्ही याचे तज्ज्ञ आहात, बरोबर आहे? तर साधारणपणे प्रश्न असा पडतो मला की जी घोरणारी मंडळी असतात आणि वेगवेगळ्या आवाजात बोलतात बरं का, म्हणजे आमच्या नाटकवाली मंडळी तर बघाच नका तुम्ही. म्हणजे आम्ही दौऱ्यावरून घरी जातो, घरी म्हणजे कुठेही लॉजवर गेल्यानंतर समजा बाजूच्या कॉटवर एखादा माणूस झोपला ना, एखादं मी पण घोरतो म्हणा, पण मुळात घोरणं हा काय प्रकार आहे, तो कशामुळे होतो? एक तर घोरणं हा जो प्रकार आहे तो नाकापासनं जे श्वासनलिका इथे कुठेही ऑब्स्ट्रक्शन असेल, कुठे आपलं एअर पॅसेज ब्लॉक होत असेल तर मग त्याच्यामुळे घोरण्याचं प्रॉब्लेम चालू होऊ शकतं. बरं, मग त्याच्यावर काय उपाय असतो? उपाय असतो एक तर वजन कमी करणं आणि कुठलं ऑब्स्ट्रक्शन कशा प्रकारे मुळावरच घाव घालतात, वजन कमी करा. अरे काहीतरी उपाय असेल ना त्याच्यावर दुसरा वेगळा. बरंच लेझर ट्रीटमेंट असते, नाकाचं जर हाड वाढलं असेल तर त्याचं ऑपरेशन असतं, म्हणजे घोरणं बंद होतं, घोरणं कमी होतं. मुळात मुद्दा लक्षात आला ना, हे सगळे हे इथपासून सगळे स्वच्छ ठेवा म्हणजे घोरणं बंद होईल. ते स्वच्छ कसं ठेवायचं तर तुमचं तुम्ही बघा. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण कृतीकडे जायचं. पण तेल अजून एवढ्या गप्पा मारल्या घोरण्यावर, पण तेल तापलेलं नाही असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल की प्रशांत खोटं बोलतोय. आणि मला खोटं बोलायची सवय नाही, तेल तापलेलं आहे.
तेल तापलेलं आहे, आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं एका बाउलमध्ये. कुठला तुला छोटा मोठा? गाजर किसलेलं, हो, मॅश केलेले हिरवे वाटाणे, शिजवलेले आणि मॅश केलेले, शिजवून मॅश केलेला बटाटा. बटाट्याची ऐवजी आपण रताळ घातली तरी चालेल. हो चालेल ना. फ्लावर हे आपण थोडं किसूनही घेऊ शकतो. हे मोड आलेले, मोड आलेले मूग. हे मुगाला मोड नाही, हे जवळजवळ झाड आलंय, एवढे मोठे मोड आहेत. ओके, आता पनीरचे तुकडे घातले. पनीर, हे पनीर आपण घरी पण बनवू शकतो. घरी बनवलेलं पनीर. पनीर घरी कसं बनवायचं थोडक्यात सांगा. पनीर घरी बनवायला एकदमच सोपं आहे. एक साधारण 1 लिटर दूध गरम करत ठेवायचं आणि त्याला उकळी यायला लागल्यावर अर्धा चमचा मीठ घालायचं, एक साधारण कपभर दही आणि लिंबाचं पाणी, लिंबू ज्यूस, आणि मग ते छान पनीर सुटायला लागतं. ते ढवळत राहायचं, मग पनीर आणि पाणी वेगळं होतं. आणि ते पनीर जे आहे ते आपण कुठल्याही रेसिपीसाठी वापरू शकतो. शिवाय जे पाणी असतं त्याच्यातही चांगले प्रोटीन्स असतात, तर ते फेकून न देता तुम्ही ते पीठ मळायला घेऊ शकतात किंवा सुपामध्ये घालू शकतात. अशा प्रकारे दोन्ही तुम्ही उपयोगी करू शकता. हे आलं लसूण, हिरवी मिरची, तिखट करा, कोथिंबीरची पेस्ट झालं तर काही होत नाही आपल्याला. आणि हे सगळं चांगलं मिक्स होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरलं जातं, त्याच्याऐवजी मी ओट्स पावडर वापरते. अच्छा, हे हाताने केले तरी चालेल. हो, आता हाताने करायचं. लहान मुलं जे आवडत नाही ते सगळं घालता येईल. हो, गाजर शक्यतो या सीझनमध्ये सेंद्रिय गाजर खाल्लं कमी जातं, तर मग हे अशा प्रकारे वापरलं की मग मुलांच्याही बाइंडिंग म्हणून बटाटा, बाइंडिंग म्हणून बटाटा आणि ओट्स हे दोन्ही. आणि मग ते डायरेक्ट प्रॅक्टिस नाही, ॲक्च्युली मी ते पण ओट्स पावडरमध्ये घोळवून घेते आणि मग फ्राय करते. आणि मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह व्हायला पाहिजे मुलांसाठी, म्हणून आपण वेगळा शेपही त्याला देऊ शकतो. बढिया. मस्त झालंय. थँक्यू. आणि ही जी चटणी आहे ही पुदिन्याची चटणी आहे. पुदिन्याची चटणी. या पुदिन्याच्या चटणीबरोबर आपण खाऊ शकतो. हो, आणि मुलांना पाहिजे तर सॉस हे घेऊ शकतो. वाव. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मटर पनीर कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला हिरवा वाटाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेला फ्लॉवर, गाजराचा कीस, ओट्सची पावडर, मोड आलेले शिजवलेले मूग, हिरवी चटणी, पनीरचे तुकडे, आलं लसूण मिरची, कोथिंबीर पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या बाउलमध्ये किसलेलं गाजर घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला हिरवा वाटाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेला फ्लॉवर, मोड आलेले शिजवलेले मूग, पनीरचे तुकडे, कोथिंबीर पेस्ट, मीठ आणि ओट्स पावडर घालून मिश्रण एकत्र करावं आणि त्याचे कटलेट्स बनवून घ्यावेत. ही कटलेट्स ओट्सच्या पावडरीमध्ये घोळवावीत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर मटर पनीर कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यावीत. चला मंडळी, लिहून घेतलं का? लिहून घेतलं का? हो म्हणा की हो. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. डॉक्टर ज्योत्स्ना, काय पुढची रेसिपी आहे आपली? हे आहे कॉर्न सूप. कॉर्न सूप. मला साहित्य सांगता काय काय? हो, हे पनीर करताना वेगळं केलेलं पाणी आहे, ते आपण फेकून न देता ते सुपासाठी वापरतोय. ओके. त्याच्यानंतर हे उकडलेल्या मका मॅश करून घेतलेला आहे, ओट्स पावडर, कांद्याची पात बारीक चिरलेली, मका उकडलेला, गाजराचे छोटे बारीक तुकडे, ते आहे लसणाचे बारीक तुकडे, मिरपूड वरून घालण्यासाठी आणि मीठ. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. मला फक्त सांगा, म्हणजे साधारणपणे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मुलं ओरडतात त्यावेळी काही फारसा आवाज त्यांचा बसत नाही, पण पावसाळ्यात ओरडलं की जरा जास्त आवाज बसतो, असं का हो? दरे पूर्ण 12 महिने कधीही आवाज बसू शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे युजली ऑलरेडी घशाचं इन्फेक्शन झालेलं असतं, त्याच्यात अजून तुम्ही ओरडलात तर मग अजून जास्त चान्सेस असतात घसा बसण्याचे. त्याच्यामुळे पावसामध्ये काढण्यासारखं आहे, ऑलरेडी व्हायरल चालू आहे आणि त्यात तुम्ही ओरडताय. हो. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आवाज म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, शांतपणे आवाजाचा वापर आपण नॉर्मली आवाज आपण जसं बोलतो तसंच बोलायला लागतं. ओरडायचं हे नाही आणि कुजबुजायचं पण नाही, नॉर्मल आवाजात जेवढं राहील तेवढं. पण आता शिक्षक आणि कलावंत, त्यानंतर मिलॉर्ड असं म्हणणारे वकील, असे काही प्रोफेशन्स आहेत की त्यांना मोठ्या आवाजातच बोलावं लागतं. बरोबर. तर त्यांनी काय काळजी घ्यावी हे मी तुला विचारणार आहे, पण तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तेल तापलेलं नाही ना, लोचा आहे शपथ, मला याच्यावर काहीतरी आयडिया शोधायला पाहिजे. विश्रांती घेण्यापूर्वी डॉक्टरांना एक प्रश्न विचारला होता की कलावंत, मिलॉर्ड म्हणजे वकील, त्यानंतर शिक्षक, असे काही पेशे असे की त्यांना तिथे मोठ्यानेच बोलावं लागतं, मग त्यांनी काय काळजी घ्यावी? त्यांनी गरम पाण्याची वाफ घ्यावी मधनं, तेही कशी की नाकाही नाही घ्यायची, तोंड उघडून घशाला शेक बसला पाहिजे अशा प्रकारे वाफ घ्यायची. आणि थोडाफार घसा बसला असेल किंवा खवखवायला लागला तर मग हळद घालून दूध प्या, अशा प्रकारचे घरगुती इलाज तुम्ही करू शकता. ओके, हे झालेलं आहे. हो. साहित्य बघितलेलं आहे, तेल तापलेलं आहे, आता काय करायचं? शक्यतो एक अर्धा चमचा ते पाऊण चमचा ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आता आपण भाज्या टाकणार आहोत. पहिले गाजरापासून सुरुवात करूया. गाजरानंतर मका, कांद्याचे, त्याच्यानंतर मग लसूण. हो. मीठ आणि हे हो मीठ घालू. मका. आता याच्यामध्ये ओट्स पावडर घालू. याच्यातही कॉर्नफ्लॉवरऐवजी मी ओट्स पावडर वापरली आहे सुपाला थिकनेस येण्यासाठी. हे चांगलं ढवळत राहायचं. मीठ घालूया. आणि आता हे पाणी, हे पनीरचं उरलेलं पाणी आहे, पनीर सेपरेट केल्यावर. आणि सर्व करताना आपल्याला मिरपूड वरून घालायची का आत्ता घालायची? ह्याच्यात थोडी टेस्टसाठी आत्ता घालू शकतो आणि मग वरनं सर्व करताना तुम्ही पासले घालू शकता. बस. हे उकळलं की डायरेक्ट बॉल मध्ये घ्यायचं. हो. आणि छान गरम गरम पावसाळ्यात वरती आपण चीज सुद्धा किसून घालू शकतो. चीज किसून घालू शकतात. आणि मुलांसाठी हे खूप छान पौष्टिक आहे आणि जाड सूप असल्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला मुलं भूक लागते त्यावेळेला काय द्यायचं हा असा प्रश्न असतो, त्यावेळेला हे एक उत्तम होऊ शकतं. सूपही होतं आणि पोट सुद्धा भरतं. पोट भरतं. पौष्टिक पण आहे. हो. ऑल इन वन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधाचं पनीर करताना त्यामधलं उरलेलं पाणी, उकडलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, ओट्सची पावडर, बारीक चिरलेली कांदा पात, वाफवलेले मक्याचे दाणे, गाजराचे बारीक चिरलेले तुकडे, बारीक चिरलेला लसूण, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये गाजर, वाफवलेले मक्याचे दाणे आणि कांद्याची पात घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये चिरलेला लसूण, वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, ओट्सची पावडर, मीठ, पनीर करताना दुधातलं उरलेलं पाणी आणि मिरपूड घालून सूप उकळवून सर्व्ह करावं. डॉक्टर ज्योत्स्नानी 2 पदार्थ तयार केलेले आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी ते घरी सुद्धा स्वयंपाक करतात असं त्यांनी आत्ताच मगाशी कमिट केलेलं आहे आणि आपण खाऊन बघूया. तुम्ही पण खाऊ. सरस. आवडलं? मस्त झालंय. थँक्यू. मंडळी, हे आमचे एपिसोड चालू राहणारच आहेत, ही सिरीज चालू राहणार आहे. पण आता लवकरच सासू सुनेची सिरीज सुरू होते. हे 2 म्हणजे एक सासू आणि एक सून असे एकत्र बसून गप्पा मारणार आहेत. थोडं वेगळं चित्र आहे ना आपल्याला बघायला मिळणार आहे. पण असे बसणार आहेत, गप्पा मारणार आहेत, हसणार आहेत, एकमेकांचं कौतुक करणार आहेत आणि त्याच्याबरोबर 2 पदार्थही बनवणार आहेत. तर अशी सासू सुनेची जर जोडी असेल तर त्यांनी इथे यावं. पण येण्यासाठी तुमच्याकडे पत्ता असायला हवा. आधी पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि डॉक्टर, तुमच्यासाठी एक
आमच्याकडून प्रेमाची भेट आहे. वेळात वेळ Thank you. काढून Thank you very much. तुमच्या क्लिनिक म्हणून थोडंसं कुलूप बिलूप लावून तुम्ही आज इथे आलेलात. आमच्यासाठी त्याबद्दल थँक्स. पण जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. पावसाळा चालू आहे, तर आमच्या खवय्यांना आणि जनरल ऑडियन्सना तुम्ही थोडी टिप दिली तर बरं पडेल की आता ह्या पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप ह्या बऱ्याच गोष्टी घडत असतात हवामान बदलामुळे. तर त्याच्याकडे किती लक्ष द्यावं आणि ते होऊ नये म्हणून काय करावं? पावसाळ्यामध्ये शक्यतो व्हायरल इन्फेक्शन्स फार कॉमन होतात. त्याच्यामुळे घसा दुखणं, खवखवणं, ताप येणं, सर्दी होणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं, गरम पाण्याची वाफ घेणं, हळद एक घशासाठी खूप चांगली असते, त्यामुळे हळद घातलेलं दूध तुम्ही घेऊ शकता. आणि एस्पेशली कानाचं काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण कानामध्ये फंगस किंवा बुरशी होणं फार कॉमन आहे या दिवसांमध्ये. तर शक्यतो कानामध्ये बड्स घालणं टाळायचं. त्याच्यामुळे अजून मुद्दा लक्षात घ्या मंडळी, तुम्ही असं जे करता ते चुकीचं आहे. हां, आणि फंगस होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तेल घालू नये. तेल घालू नये, तेलही नाही घालायचं. आणि युजली जो मळ तयार होतो तो ऑटोमॅटिकली बाहेर पडला जातो. काही जणांना टेंडन्सी असते, त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही वर्षात, 1.5 वर्ष किंवा 2 वर्षातनं कधीतरी साफ करायची गरज असते, त्यावेळेला या म्हणून. पण अदरवाईज बर्ड्स, तेल ह्या गोष्टी कानामध्ये घालू नये, अवॉइड करायचं. कारण 12ही महिने, पण पावसाळ्यामध्ये जास्त फंगस होण्याचे चान्सेस असतात. ह्युमिडिटी कारण आपल्याकडे जास्त असते, त्याच्यामुळे पावसाळ्यात जास्त काळजी घ्यायला लागते. थँक्यू. आणि परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि आता खाण्याची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघण्याची वेळ झालेली आहे. हे एकात एक गुंतलेलं आहे बरं का, खाणं आणि निघणं. म्हणजे निघण्याची वेळ झालेली आहे म्हणजेच खाण्याची वेळ झालेली आहे, असंही होऊ शकतं. मराठी भाषा आहे, बळवावी त्याची वळते. खूप बोलतोय मी. आता मी निघतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी, ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहा.